मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। 5 जीतम मया मी जिंकलो मामाश्री, मी जिंकलो। म्हणजे भीमसेन नदीच्या तळाशी विश्रांती घेतोय। जीतम मया। जाताना तुम्ही 5 जण गेला होतात युधिष्ठिरा, परंतु परत येताना 4 जणच परतला आहात। 5वा कुठे आहे युधिष्ठिरा? तुमचा गदाधारी भाऊ भीमसेन कुठे आहे? कलिकाळापासूनही तुमचं रक्षण करण्याची क्षमता असलेल्या आपल्या भावाला कुठे सोडून आला आहात तुम्ही? तो कुठे आहे, त्याचे काय झाले याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही। सकाळपासून भीम दृष्टीआड झाला आणि तुम्ही 4ही जण। माताश्री, आम्ही भीमसेनाला खूप शोधलं, पण तो कुठंच दिसला नाही। धीरानं घे कुंती, माझा धीर खचत चाललाय मालिनी। माताश्री, कुंती, भीम, माताश्री, माताश्री, कोणी काही बोललं का आपल्याला? अपमान केला? कोणी त्रास दिला? कपाळ मोक्ष करीन मी त्याचा। कुठे होतास तू इतका वेळ? अरे किती शोधला आम्ही तुला, तू जणू काही अदृश्यच झाला होतास। मनात भलते सलते विचार येऊन काळजाचे पाणी पाणी झाले भीमा। क्षमा माताश्री, पण दुर्योधनाने मला खूप लाडू खाऊ घातले, त्यानंतर मला कशाचेच भान उरले नाही। पुढे काय झालं मला आठवतही नाही। मी शुद्धीवर आलो तेव्हा मी नागांच्या राज्यात नदीच्या तळाशी होतो। नाग मला दंश करायला आले, तर मी माझ्या गदेने नागांच्या डोक्यावर जलतरंग वाजवला। माझ्या जलतरंग वादनावर नागराज प्रसन्न झाले माताश्री, आणि त्यांनी मला सहस्त्र नागांचे बळ प्रदान करून मोठ्या सन्मानानं हस्तिनापूर नगरीकडे पाठवून दिले। भीमसेना पुत्र, तू सुखरूप परत आलास, साऱ्या चिंता विवंचना नष्ट झाली। परंतु माताश्री, सारखा सारखा जलतरंग वाजवून मला प्रचंड भूक लागली आहे, त्याचं काय? मग मी सांगते ते नीट ऐका। युधिष्ठिर तुमचा ज्येष्ठ भ्राता आहे, शिवाय विवेकी सुद्धा आहे। जेव्हा मी तुमच्या सोबत नसेन तेव्हा युधिष्ठिरला माझ्या जागी ठेवून त्याने घेतलेला निर्णय माझी आज्ञा समजून तुम्ही मान्य कराल। त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कराल, त्याच्या निर्णयाला आव्हान देणार नाही। माताश्री, माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे आपण, कारण ही जबाबदारी तू जबाबदारीने पेलशील ह्याचा विश्वास आहे मला। पण माताश्री, हाताच्या पंजाला 5च बोटं का असतात, 6 का नाही?
माझ्या पंजाला 6 बोटं होती भीमा. पण ते 6वं पोट गळून पडलं. रात्रीच्या या अंधकाराने ते गिळून टाकलं. हे सूर्यदेव, माझ्या प्रथम पुत्राचे भविष्य अंधारात बुडले असेल तर ते आपण आपल्या तेजाने उजळून टाकावं. आदिदेव नमोस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमोस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते सप्ताश्वरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम् श्वेतपद्मधरं देवं त्वं सूर्यं प्रणमाम्यहम्. पुत्र कर्ण, आपण प्रणाम. कल्याणमस्तु. आपल्या दर्शनाने मी धन्य झालोय आणि तुझ्या दातृत्वाने मी प्रसन्न झालोय कर्ण. पुत्र कर्ण, स्वतःसाठी सर्वच जण जगतात, परंतु जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याच्याच जीवनाचे सार्थक होते. जो दुसऱ्यांच्या वेदना जाणतो, गोरगरिबांच्या दुःखांशी वेदनांशी समरस होतो, जो लोकांचे अश्रू पुसून त्यांच्या मुखावर हसू आणतो, तो लोकांच्या सदैव आठवणीत राहतो. असा मानव मृत्यूनंतर सुद्धा लोकांच्या हृदयात जीवित असतो, कारण त्याने अमरत्व प्राप्त केले असतं. तुझ्या जन्मदात्रीने मला साकडं घातलंय की जर तुझं भविष्य अंधारात बुडाले असेल तर ते मी माझ्या तेजाने उजळून टाकावं. पुत्र कर्ण, आपलं भविष्य आपणच घडवायचं असतं. त्यासाठी आपलं बाहुबल, मनोबल पणाला लावायचं असतं. आपला विवेक सतत जागृत ठेवायचा असतो. कर्तव्य पालनात कधीही कमी पडायचं नसतं. दिवस असू दे अथवा रात्र, लय अथवा प्रलय, सुख असो वा दुःख, सन्मार्गावर अढळ राहायचं असतं. पण सूर्यदेव, एक विचारू, आपण मला पुत्र असे का संबोधिता? सूर्यदेव, सूर्यदेव, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही सूर्यदेव. कन्ना, सूर्योदय व्हायला अजून अवकाश आहे. पण मी तर नदीवर अर्घ्य देत होतो. तुला स्वप्न पडलं असेल पुत्रा. तात सूर्यदेव सुद्धा मला पुत्र म्हणूनच संबोधत होते. अरे संबोधणारच. सूर्यदेव हे पृथ्वीलोकवासियांकरता पित्या समानच आहेत. गेल्या वेळेला तुला एक स्वप्न पडलं होतं की तुझ्या रथाचं चाक भूमीनं गिळलंय आणि तू ते काढायचा प्रयत्न करतोयस म्हणून. झोप आता, अजून पहाट झालेली नाही. आई, तू सूर्यदेवांना कधी विचारलंस की त्यांनी माझं भविष्य आपल्या तेजाने उजळून टाकावं? मी नाही रे, कारण मला असली स्वप्न पडत नाहीत. पण सूर्यदेवांना तू कुठला प्रश्न विचारला होतास? चल,
तू नी जा. झोप. राधा, अंगणात का आलीस? सूर्योदय होण्याची वेळ झाली राधा. या वेळेस आपल्या घरात प्रतिदिन एक चमत्कार घडतो, जो आज तुम्ही पण पहा. चमत्कार? आपल्या कर्णाचा आणि सूर्याचा नक्कीच काहीतरी नातेसंबंध आहे. त्या कर्णाला स्वप्न पडतात आणि तुला, राधेच्या आईला, कथा सुचतात. ही कथा नाही, वास्तव आहे. तुमच्या कधी लक्षात नाही आलं? जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा कर्णाची कवच कुंडल निस्तेज पडतात. आणि सूर्योदय होतो तेव्हा माझा ज्येष्ठ पुत्र सूर्याचा अंश आहे मालिनी. सूर्यपुत्र आहे तो. सूर्याचे तेज लपू शकत नाही. म्हणूनच जेथील लोकांना वाटतं की अमुक अमुक बालकाचा आणि सूर्याचा अवश्य काहीतरी संबंध असावा, तेथे तेथे माझा ज्येष्ठ पुत्र असेल. हस्तिनापूरच्या आणि आसपासच्या कुठल्याही गावातील लोकांचे असे मत आजपर्यंत आपल्या कानावर पडलेले नाहीत कुंती. परंतु मी मात्र एक गोष्ट शोधून काढली आहे. काय? काहीही कारण नसताना बरोबर 18 वर्षापूर्वी महाराज धृतराष्ट्रांचे सारथी अधिरथ त्यांच्या पत्नीसह अचानक गंगापूर सोडून निघून गेले. ज्या अश्वनदीच्या प्रवाहात आपण ज्येष्ठ पांडवाला सोडून दिले होते, ती नदी गंगेस जिथे मिळते तेथेच गंगापूर वसले आहे. तुला काय म्हणायचंय मालिनी? मला जे म्हणायचे आहे ते तुला समजले आहे कुंती. या अगोदर आपण जे तर्क करत होतो त्या तर्काला अनुसरूनच मी बोलते आहे. अधिरथाला संतती नव्हती. त्याला नदीत वाहत येणारी पेटी आणि त्या पेटीत ठेवलेलं बाळ मिळालं. कवच कुंडलांमुळे आगळं वेगळं आणि तेजस्वी असलेल्या त्या बाळाचे रूप पाहून लोक नाना प्रश्न करतील म्हणून तो कुणालाही न सांगता गंगापूर सोडून निघून गेला. म्हणजे माझा ज्येष्ठ पुत्र अधिरथला मिळाला असेल? शक्यता आहे, परंतु अधिक खोलात शिरून मला चौकशी करता येत नव्हती. कारण कोणाच्याही संशयाला मला निमंत्रण द्यायचं नव्हतं कुंती. साऱ्या शक्याशक्यतेचा विचार करून आपण कौंतेयाला शोधतोय आणि
आणि ते देखील ह्या कानाचं त्या कानाला कळू न देता. लक्ष्यभेद करायचा करणा, बाण सोड. शंकर, आणखी मडकी आण. जी गुरुदेव. तुमचं आपलं काहीतरीच. लग्न झालं ना वृषाली तुझं, मग कळेल की प्रेम कशाला म्हणतात. ठीक आहे ठीक आहे. आपण तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊया. हो चला. सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि कर्ण या दोघांमधील अंतर दिवसेंदिवस कमी होत चाललंय. बाबा, हे सर आपल्या मार्गदर्शनामुळेच होत आहे. शंकर पण तुझ्या अध्ययनामध्ये विशेष रस घेऊ लागलाय. अरे त्याने मटकी लावली पण. म्हणजे ती मडकी मी नाही ठेवली. मी त्या मुलीचं मडकं फोडलं, पण रागावण्याऐवजी ती हसतच गेली. नुसती हसतच नव्हती करणा, लाजतही होती. वेडी आहे का ती? मला वाटतंय तिला वाटतंय की तिनं तुला वेडं केलंय. येथील प्रथा ठाऊक नाही तुला? प्रथा? अविवाहित मुलीच्या डोक्यावरील पाण्यानं भरला घडा जो मुलगा फोडतो त्याला तिच्याशी विवाह करावा लागतो. विवाह? बाबा, नाही नाही, मला वाटलं होतं की शंकरने मडकं ठेवलंय म्हणून मी बाण सोडला. गुरुदेव, असं असेल तर मला तिचा गैरसमज दूर करायलाच हवा. मी येऊ? थांबा थांबा. मला मला काही सांगायचंय तुम्हाला. नाव काय तुझं? वृषाली. माझं नाव कर्ण. मला तुला हे सांगायचं की तुझा काहीतरी गैरसमज. आपण इथे असं मार्गात उभं राहून बोलत राहिलो ना तर माझ्या मैत्रिणींना माझी थट्टा करायला आयता विषय मिळेल. अगं नाही नाही, मी माझ्या आई तात्यांना सांगते की तुमच्या आई तात्यांशी बोलायला. नाही नाही, हेच मला सांगायचं की असलं काही. ईशा. वृषाली, वृषाली. हो हो चला चला.